आनंदी मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदी आता युगंधर बरोबर त्या फंक्शनसाठी गेलेली असते। आता आनंदीने इथे खूपच मॉडर्न कपडे घातलेले असतात आणि युगंधर तिच्या अंगाभोवती शाल टाकतो। इकडे आता पत्रकार इंग्रजीमध्ये थडाथड प्रश्न युगंधरला विचारत असतात, पण युगंधरला तर इंग्रजी येतच नसतं। आता इथे आनंदी युगंधरला समजावून घेते आणि पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आनंदी स्वतः देणार आहे आणि पुन्हा एकदा मालक साहेबांचं मन जिंकणार आहे। आता इथे आनंदी खूपच हुशार असते हे तर सगळ्यांना माहीतच असतं, पण आनंदी आंधळी आहे हे युगंधरला माहीतच नाही। तर प्रेक्षकांनो, त्या फंक्शनला गेल्यानंतर खरंच युगंधरला माहीत होईल का की आनंदी आंधळी आहे, की आता आनंदी सगळं काही व्यवस्थित हँडल करूनच पुढे जाणार आहे, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर आपण काल पाहिलं होतं की आनंदी खूप जास्त टेन्शनमध्ये असते। तिला असं वाटत असतं की मी मालक साहेबांसोबत त्या फंक्शनला गेले तर मालक साहेबांना लगेच कळणार की मी अंध आहे आणि जर त्यांना हे कळालं तर सगळं एका मिनिटातच संपून जाणार। आता इकडे आनंदीचं टेन्शन पाहून माई आणि बापू मात्र आनंदीला आधार देत असतात। माई म्हणत असतात, अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस आनंदी? बापू म्हणतात, आनंदी विनाकारण छोट्या गोष्टीचं तू खूप मोठं टेन्शन घेतलेस बघ, शांत हो बरं, पाणी पी बरं, असं म्हणत आनंदीला पाणी देतात। आता माई म्हणत असतात, आनंदी मला एक सांग, इतके दिवस झालं लग्न करून तू या घरामध्ये आली आहेस, युगंधरला न माहीत होता सगळं काही अगदी व्यवस्थित हँडल करतेस तू, मग आता काय झालं बरं? फंक्शनला जायला तुला एवढं का अवघडल्यासारखं वाटत आहे? त्यावेळेला आनंदी म्हणते, अहो माई असं काय करताय, या घरातील कानाकोपरा माझ्या अगदी ओळखीचा आहे, या घरामध्ये कुठे काय आहे हे तुम्ही मला सगळं माहीत करून दिलं आहे, अगदी किती पावलांवर कोणती गोष्ट आहे याचा मला सराव झाला आहे, म्हणून या घरात मी वावरू शकते। आणि जरी समजा या घरामध्ये मी कुठेतरी धडपडले तर मला सावरायला तुम्ही होतात ना, मला उठवायला तुम्ही होतात, पण त्या फंक्शनमध्ये जर मी गेले आणि तेथील तर मला काहीच माहीत नाही, मला सगळं नवीनच आहे आणि तिथे जर मी धडपडले तर मालक साहेबांना माहीत व्हायचं राहणार आहे का? आता आनंदी एवढी हायपर झालेली असते, तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। ते पाहून बापू म्हणत असतात, आनंदी नेमकं काय करायचं ठरवलं आहेस तू? त्याला आनंदी म्हणत असते, नेमकं काहीतरी कारण मला सांगावंच लागेल आणि हे फंक्शनला जाणं मला टाळलंच पाहिजे। त्याच वेळेला आता तिथे शिल्पा आलेली असते आणि आनंदीचं बोलणं ऐकते। मी जर तिथे गेले तर मालक साहेबांच्या समोर एका मिनिटाच्या आतच माझं सत्य समोर येईल आणि मला तसं अजिबात करायचं नाहीये, नाही मी असं करणारच नाही, मी त्या फंक्शनला जाणारच नाही, असं आनंदी त्या बापू आणि माईंना सांगत असते। त्याच वेळेला शिल्पा येते आणि आनंदीचं हे बोलणं ऐकून टाळ्या वाजवायला सुरू करते। आता शिल्पा आनंदीला म्हणत असते, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी बरोबर बोललेस बघ आणि तू जो निर्णय घेतलायस तो अगदी बरोबर घेतला आहेस, तसंही तुझी लायकीच नाहीये माझ्या भावाबरोबर तिथे जाणे। आणि आनंदी, तुला कल्पना तरी आहे का हा कार्यक्रम किती मोठा आहे? ते मोठमोठे लोक तिथे येणार आहेत, नेते येणार आहेत आणि त्या सगळ्यांच्या समोर तू जर माझ्या भावासोबत गेलीस तर माझ्या भावाची तर बदनामी होईलच, पण निंबाळकरांच्या घराची सुद्धा नाचिक्की होणार आहे। आता शिल्पा वाटेल तसं आनंदीला बोलत असते। हे माई आणि बापूंना काही पटत नसतं, बापूंना तर अजिबातच पटत नसतं। आता शिल्पा म्हणत असते, आनंदी अगदी तू काहीही कर, पण या कार्यक्रमाला तू जायचं नाहीस। त्यावेळेला बापू म्हणत असतात, अगं शिल्पा, ते कसं शक्य आहे बरं? युगंधरने सगळ्यांच्या समोर तर सांगितलं आहे की आनंदी त्याच्या बरोबर कार्यक्रमाला जाणार म्हणजे जाणार, मग आता असं कोणतं कारण ती सांगेल की या कार्यक्रमाला जाणं कॅन्सल होईल? आता शिल्पा म्हणत असते, बापू अजिबात काळजी करू नका, या मुलगीचं डोकं अगदी सुपीक आहे, खूपच हुशार आहे ही, बघितलं नाही का तुम्ही मिताली आणि पृथ्वी समोर कशी घरातील मोलकरीण म्हणून इतके दिवस झालं वावरत आहे आणि सत्य त्यांच्यापासून लपवलं आहे आणि आता काय केलंय तर आम्हाला कुणालाही न सांगता चिठ्ठी लिहून त्यांना सगळं सत्य सांगण्याची हिंमत केलीच की? आता शिल्पा नेहमीप्रमाणे जोराने कचकून आनंदीच्या दंडाला धरते आणि म्हणत असते, या सुपीक डोक्यातून लवकरात लवकर आयडिया बाहेर काढायची, पण तू या कार्यक्रमाला अजिबात जायचं नाही, तुला एकदा सांगितलंय आणि शेवटचं पण सांगतोय, अजिबात तू या कार्यक्रमाला जायचं नाही, कळलं का तुला? असं म्हणते आणि पुन्हा आनंदीला धक्का मारते आणि तेथून निघून जाते। आता इकडे मुंबईमध्ये हॉटेलच्या रूमवर आरती आणि पृथ्वी एकाच रूममध्ये थांबलेले असतात। आता इकडे आरती रागारागाने बाथरूम मध्ये गेलेली असते, ती बाहेर येते आणि पाहते तर काय, इकडे पृथ्वी आरशामध्ये पाहून फेस पॅक लावून पाहत असतो आणि डोक्याला सुद्धा हेअर बँड लावलेला असतो। पृथ्वीचा हा फेस पॅक आणि हेअर बँड बघून आरतीला खूप हसवलेलं असतं। आता तिला काय करावं काय नको, याला काय बोलावं तेच कळत नसतं।
आता ती ठरवते पृथ्वीची गंमतच करायची. आता ती काय करते, कॅमेरा ऑन करते मोबाईलचा आणि पृथ्वीच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि हळूच पृथ्वी सर अशी हाक मारते. आता पृथ्वी काय करतो की पाठीमागे हळूच वळून पाहतो. आता आरती पटकन पृथ्वीचा फोटोच काढते. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणतो, ए काय करतेस ग, माझा फोटो काढतेस अशा अवस्थेमध्ये. त्यावेळेला आता आरती जोराने हसायला लागते. आता पृथ्वी तिच्या पाठीमागे धावत असतो आणि आरती सुद्धा रूम मध्ये इकडे तिकडे धावत असते. आता इकडे पृथ्वी आरतीला म्हणतो, सो पटकन फोटो डिलीट कर बर का. त्यावेळेला आरती आता खूपच हसायला लागलेली असते. ती आता चांगलीच याची खेचणार आहे. आता ती म्हणत असते, फोटो डिलीट तर करणारच नाही, उलट मी सोशल मीडियावर अपलोड करणार आहे. आता कळू दे सगळ्यांना की हा एवढा स्ट्रिक्ट माणूस आहे, तो नेमका कसा वागतोय तो, की याला म्हणे नॉक करून केबिन मध्ये यायचं, याला म्हणे सर म्हणायचं आणि हा इथे हेअर बँड लावून तोंडाला फेसपॅक लावून आरशामध्ये बघत आहे. आता इथे पृथ्वी म्हणत असतो, नको नको असं काही करू नकोस ग, फोटो डिलीट मार, पटकन डिलीट मार. त्यावेळेला आरती म्हणत असते, खरंच का मी फोटो डिलीट मारू आणि तू सिरियस आहेस का. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अगं हो डिलीट मारतो फोटो. त्यावेळेला आरती म्हणते, ठीक आहे करते मी डिलीट, नाही अपलोड करत, पण एक त्याच्यावर पर्याय आहे. पृथ्वी म्हणतो, काय पर्याय आहे. त्यावेळेला आता आरती पटकन जाऊन त्याच्या बेडवर बसते. आता पृथ्वी तिच्याकडे नुसता पाहतच असतो. आता इकडे आरती पृथ्वीला म्हणत असते, ती तुझी बॅग उचल. त्यावेळेला पृथ्वी पटकन बॅग उचलतो. आता आरती म्हणते, ती बॅग घ्यायची आणि पटकन बाथरूम मध्ये गुपचूप जाऊन झोपायचं. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, 1 मिनिट मी बाथरूम मध्ये झोपणार नाही. त्यावेळेला आरती म्हणते, बरं ठीक आहे बाहेर जाऊन झोप दाराच्या, असंही तुझी कोण छेड करणार आहे, बरं तू तर मुलगाच आहेस की. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही मी अजिबात बाहेर जाणार नाही, बाथरूम मध्ये सुद्धा जाणार नाही. त्यावेळेला आरती म्हणत असते, बरं ठीक आहे मग तुझा फोटो सगळ्यांना दाखवते मी, हे असं फेसपॅक लावून, हे असं हेअर बँड घालून तू बसला आहेस. आता पृथ्वी म्हणत असतो, असं काय करतेस आरती, तू एक सुसंस्कृत मुलगी आहेस ना, मग एका मुलाबरोबर एवढी वाईट का वागत आहेस बरं तू. त्यावेळेला आरती म्हणते, वाईट आहे का, आणि चालू गाडीला धक्का मला मारायला लावलास तेव्हा कुठे गेलते संस्कार बरं. आता इथे आरती खूपच चिडलेली असते पृथ्वीवर. म्हणत असते, का आता कुठे वाईटपणा आला बरं, मला बाथरूममध्ये झोपायला सांगत होतास, मला रूमच्या बाहेर जायला सांगत होतास, त्यावेळेला कुठे गेलता बरं तुझा हा चांगुलपणा. नाही आता काही सुद्धा होणार नाही, तुला एकतर बाथरूममध्ये जावं लागेल किंवा रूमच्या बाहेर जावं लागेल. त्यावेळेला पृथ्वी नाही असं म्हणत असतो. आता आरती पृथ्वीला धमकी घालत असते, तू बाहेर जातोयस की फोटो अपलोड करू, तू बाथरूममध्ये जातोयस की फोटो अपलोड करू. त्यावेळेला आता पृथ्वी अखेर मान्यच करतो, मी जातोय. आता इथे पृथ्वी गुपचूप त्याची बॅग उचलतो आणि बाथरूम मध्ये जातो. त्यावेळेला आता आरती त्याला गुड नाईट म्हणते आणि स्वतःच खदा मोठ्याने हसायला सुरू करते. आता इकडे किचन मध्ये आनंदी असते. तेवढ्यातच बापू घाईने आलेले असतात. अगं आनंदी करून. त्यावेळेला आनंदी म्हणते, बापू काय झाले तुम्हाला. आता बापू म्हणत असतात, आनंदी खूप तिखट झाले ग, खूप तिखट लागले मला. त्यावेळेला आनंदी म्हणते, थांबा बापू मी तुम्हाला पाणी देते. त्यावेळेला बापू म्हणतात, अगं नको, पाण्याने काही सुद्धा फरक पडत नाहीये. त्यावेळेला बापू म्हणतात, सर हा वरचा गुळाचा डबा मला काढून दे बरं. त्यावेळेला आनंदी काय करते, थांबा मी छायाताईंना हाक मारते म्हणते आणि छायाताई अशी हाक मारायला सुरू करते. त्यावेळेला बापू म्हणतात, अगं छायाला कशाला बोलवत आहेस, ये ना तूच. आता बापू म्हणत असतात, इकडे बरं मी सांगतो तुला कुठे डबा आहे, हे बघ वरती आहे बघ, हात कर वरती गुळाचा डबा आहे, तो दे मला पटकन, मला खूप तिखट लागला आहे. त्यावेळेला आता आनंदी म्हणतात, ते बापू नाही हो, मी हात वरती नाही करू शकत. त्याला बापू म्हणतात, अगं काय झालं बघ इथे तर आहेस, असंच हात वर कर, तुझ्या हाताला येईल तो डबा. आता इकडे बापूंना मात्र खूपच तिखट लागलेलं असतं. आता आनंदी हात अवघडतच वरचा गुळाचा डबा काढते. आता डबा काढताना तिच्या 2 काकेमध्ये तिने 2 कांदे ठेवलेले असतात, ते पटकन खाली पडतात. आता ते पाहतात बापू म्हणतात, हे काय ग, तुझ्या काकेतून कांदे कसे काय खाली पडले. त्यावेळेला आता आनंदी बापूंना गुळ देतच म्हणत असते, ते काय झालं बापू, मीच काकेमध्ये कांदे ठेवले होते. त्यावेळेला बापू म्हणतात, काय ग कांदे का ठेवले होतेस, आता काय नवीन फॅशन निघली का काकेमध्ये कांदे ठेवून चालण्याची. आता इकडे बापू म्हणत असतात, अगं कांदे कशासाठी ठेवलेस. त्याला आनंदी म्हणते, बापू त्याचं काय आहे माहितीये का, माझी बहीण आहे ना धाकटी. त्यावेळेला बापू म्हणतात, कोण ग. त्यावेळेला आनंदी म्हणते, आर्ची हो. त्यावेळेला बापू म्हणतात, हा ती बडबडी तुझी बहीण का. त्यावेळेला आनंदी म्हणते, हो आमची आर्ची काय करायची, तिला ज्या वेळेला शाळेला जायचं नसायचं त्यावेळेला ती अशी काकेमध्ये कांदे ठेवून झोपायची आणि तिचं अंग सकाळपर्यंत तापायचं. तिला ताप आलाय म्हणून आम्ही तिला शाळेलाच पाठवायचं नाही आणि ती शाळेला दांडी मारायची. आता इकडे
हे दोघे बोलत असतात तेवढ्यातच माई तेथे आलेले असतात. आता इकडे आनंदी म्हणत असते, म्हणूनच बापू मी काकेमध्ये कांदे ठेवले होते. बापू म्हणत असतात, अगं पण तू का ठेवले होतेस? त्याला आनंदी म्हणते, अहो बापू असं काय करताय, मी सुद्धा कांदे ठेवले तर माझ्या सुद्धा शरीराचं तापमान वाढेल ना, आणि मग मालक साहेबांना सांगता येईल की मला ताप आला आहे, मी या फंक्शनला नाही येऊ शकत. त्याला आता हे ऐकतात माई. आता माई म्हणत असतात, आनंदी एवढं सगळं करण्याची आता काही सुद्धा गरज नाहीये. आता माई इकडे ते दोन्ही कांदे उचलतात आणि आनंदी जवळ येतात आणि तिच्या दंडाला धरूनच म्हणत असतात, आनंदी तू आता अजिबात काळजी करू नकोस, तू त्या फंक्शनला जाणार म्हणजे जाणार. त्याला आनंदी म्हणत असते, माई हे कसं शक्य आहे बरं, मी गेलो तर मालक साहेबांना लगेच कळेल ना की मी आंधळी आहे. त्यावेळेला माई म्हणतात, नाही अजिबात त्याला कळणार नाही, मी रात्रभर जागी होते तुझ्यासाठी आणि सोशल मीडियावरून अगदी छान पर्याय मी शोधून काढला आहे तुझ्यासाठी. आता आनंदी म्हणत असते, माई तुम्ही सोशल मीडियावरून सोल्युशन शोधून काढलं, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर आहात का? त्यावेळेला बापू म्हणतात, मग काय, मग ही आहे सोशल मीडियावर टाइमलेस ब्युटी क्वीन म्हणून हिची एक ID सुद्धा आहे आणि हिचे 4000 फॉलोअर्स सुद्धा आहे. आनंदी म्हणत असते, माई खरंच का? बाप रे, तुमचे एवढे फॉलोअर आहेत? त्यावेळेला आता बापू म्हणतात, मग काय, ही लय फेमस आहे बघ माझी ब्युटी क्वीन, आणि आता सांग बरं काय सोल्युशन शोधून काढलं आहेस? तेवढ्यातच आता दरवाजावर बेल वाजते आणि माई म्हणतात, हे बघा तुमचं सोल्युशन दरवाजापर्यंत आलं सुद्धा. आता इकडे माई आनंदीच्या हाताला धरतात आणि हॉलमध्ये घेऊन येतात. इकडे या विद्याधरचं मात्र काही वेगळेच चाललेलं असतं. पृथ्वीने जे पत्र फाडून टाकलेलं असतं ते त्याने चिकट टेपने चिटकून पुन्हा एक केलेलं असतं आणि आता हा विद्याधर तेच पत्र वाचत असतो. त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं असतं, म्हणजे त्यानेच लिहिलेलं असतं की मला माहीत आहे की तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे, पण मी या घरची मोलकरीण आहे आणि तुम्ही मालक आणि घर सोडून जाण्याची ही संधी चांगली आहे हे मला माहीत आहे. आता हे पत्र विद्याधर वाचत असतो तेवढ्यातच धनश्री येते आणि अहो म्हणून हाक मारते. आता विद्याधर पत्र वाचायच थांबतो आणि धनश्री म्हणत असते, हे घ्या तुमच्यासाठी मी स्पेशल तुमच्या आवडीची मटका बिर्याणी आणली आहे. आता विद्याधर चांगलाच खुश होतो, आणलीस का, आणि इकडं मला घाल बरं. आता इकडे हा विद्याधर जनावरासारखा त्या बिर्याणीवर तुटून पडतो आणि तोंडात एक घास घालतो. तेवढ्यातच धनश्री म्हणत असते, अहो तुम्हाला एक विचारू का? त्यावेळेला विद्याधर म्हणतो, काय झालंय, काय गरजेचं आहे का? त्यावेळेला धनश्री म्हणत असते, हो गरजेचं आहे. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, बरं विचार बाई. त्यावेळेला धनश्री म्हणते, खरं सांगा बरं, तुम्हाला तर पहिल्यापासून असं वाटत होतं ना की युगंधर आणि आनंदीच्या लग्नाचं सत्य मुलांना कळावं म्हणून, मग मला एक कळत नाही, हे सत्य मुलांसमोर येणारच होतं की मग ऐन वेळेला तुम्ही ती चिठ्ठी का बदलली बरं? मुलांच्या पासून ते सत्य लपवण्याचा प्रयत्न तुम्हीच का केला बरं? मला हेच कळत नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, धने तू फक्त दिसायलाच बकवास नाहीस बघ, तुझे विचार सुद्धा बकवासच आणि म्हणूनच तू मला आवडत नाहीस बघ, एक नंबरची मूर्ख बाई आहेस तू. त्याला धनश्री विद्याधरला म्हणत असते, मग तुमच्या सुपीक डोक्यामध्ये नेमकं काय चाललं आहे ते तरी मला कळू दे. आता इकडे हॉलमध्ये कुरिअरवाला आलेला असतो आणि एक छोटंसं गिफ्ट माईंनी मागवलेलं असतं. आता इकडे आनंदी म्हणत असते, माई तुमचं काय चाललंय सांगा ना मला. त्याला माई म्हणतात, अगं मी तुझ्यासाठी एक डिजिटल प्रोडक्ट मागवलं आहे आणि तेच तुझं सोल्युशन आहे. त्याला आनंदी म्हणत असते, नेमकं तुम्ही काय मागवलंय आणि त्याचा मला काय फायदा होणार आहे सांगा ना. आता इकडे माई ते जे मागवलेलं असतं ते बॉक्स खोलतात आणि त्यामधून एक छोटासा कॅमेरा काढतात आणि स्वतःच्या तळहातावर धरतात आणि आनंदीला म्हणत असतात, हे बघ मी तुझ्यासाठी मागवला आहे हा छोटासा कॅमेरा. आणि आनंदीचा हात माई हातामध्ये घेतात आणि त्या कॅमेऱ्यावर ठेवतात. त्यावेळेला आनंदी सुद्धा आतापासून तो कॅमेरा जाणवून घेते. त्यावेळेला बापू म्हणत असतात, हे काय एवढा छोटा कॅमेरा, याचा काय उपयोग होणार आहे बरं? आता माई म्हणत असतात, याचाच तर खरा उपयोग असतो. आता माई आनंदीला म्हणत असतात, हा कॅमेरा अतिशय उपयोगाचा आहे, हा आपण आपल्या बटनाच्या पाठीमागे किंवा ब्रूचच्या पाठीमागे लपवून ठेवू शकतो. आता माईने एक ब्रूच सुद्धा मागवलेला असतो. आता त्यामध्येच तो कॅमेरा लपवतात आणि आनंदीच्या साडीवर लगेच पिनने तो लावून टाकतात. आता इथे माईने तो ब्रूच आनंदीच्या साडीला लावलेला असतो आणि आता माई म्हणत असतात, हे बघ आता हा कॅमेरा अगदी तुझ्या समोर छातीवर तुझ्या साडीला मी लावला आहे. आणि माई म्हणतात, आता हा कॅमेरा मी
माझ्या मोबाईलच्या स्क्रीन बरोबर कनेक्ट करणार आहे. हे बघ लगेच कनेक्ट केला सुद्धा. त्यावेळेला आनंदी म्हणत असते म्हणजे माई जिथे जिथे मी जात आहे तिथले समोरची स्थिती सगळं काही तुम्हाला दिसणार. तर त्यावेळेला माई म्हणतात हो बरोबर ओळखलंस तू. आता आनंदी म्हणत असते पण माई या कॅमेराचा मला कसा उपयोग होणार बरं? नेमकं तिथे काय घडत आहे, काय माझ्या समोर आहे हे सगळं तुम्हाला मोबाईलवर दिसेल, पण याचा फायदा मला काय होणार आहे कारण तुम्ही तर माझ्यासोबत नाही. आता माई लगेच कानातील इयरफोन सुद्धा मागवलेले असतात ते काढतात आणि आनंदीला दाखवतात. हे बघ हे आहेत इयरफोन, हे आपण कानामध्ये घालून एकमेकींशी बोलू शकतो. आता माई काही करतात एक हेडफोन आनंदीच्या कानामध्ये घालतात आणि एक स्वतःच्या घालतात आणि माई बोलायला सुरू करतात आणि आनंदीला म्हणतात येते का तुला ऐकू? त्याला आनंदी म्हणते हो ना माई सगळं काही ऐकू येत आहे तुम्ही बोलत्याला. आता माई म्हणत असतात येते का माझं ऐकू तुला? त्याला आनंदी म्हणते हो येते की. त्याला माई म्हणतात आता बघ तू तिथे जाणार, तुझा रस्ता मी बघणार आणि मी तुला योग्य मार्ग दाखवणार. त्याला आनंदी म्हणते माई हे कसं शक्य आहे? माई म्हणतात थांब एक मिनिट मी तुला लगेच आता सांगते कसं करायचं आणि काय करायचं. आता इथे माई काय करतात आनंदीला एका ठिकाणी उभं करतात आणि सांगतात 10 पावले चालत पुढे जा. त्याला आनंदी जाते आणि आता माई म्हणत असतात डावीकडे वळ. आता आनंदी डावीकडे वळते. आता माई म्हणतात अगदी 1 पाऊल पुढे जा. आनंदी 1 पाऊल पुढे जाते. त्याला माई म्हणतात हे बघ तुझ्या समोर आता देवघर आलं आहे. आता आनंदी पाहते तर काय खरंच देवघर आलेलं असतं आणि आता पटकन आनंदी देवाला नमस्कार करते आणि खुश सुद्धा होते. आता माई म्हणतात अगदी तुझ्या डाव्या बाजूला वळ आणि पुन्हा 10 पावले पाठीमागे ये. आता नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आनंदी 10 पावले मोजतच तिथेपर्यंत येते. आता म्हणते डावीकडे वळ आणि 2 पावले चाल तू माझ्यापर्यंत पोहोचशील. आता आनंदी अगदी तसंच करते आणि माईंच्या समोर येऊन पोहोचते. आता आनंदी ही आयडिया पाहून खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते माई खरंच खूप हुशार आहात ना, मांडलं मी तुम्हाला बघा. आता बापू सुद्धा म्हणत असतात टाइमलेस ब्युटी खरोखर तुला मांडलं बघ, खूपच हुशार आहेस. आता इथे बापू आणि माई आनंदीची चांगलीच प्रॅक्टिस घेत असतात. कसं बोलायचं कसं वळायचं हे सगळं यांचं प्रॅक्टिस चाललेलं असतं. आता माई काही करतात आनंदीला जवळ बसवून घेतात आणि म्हणत असतात हे बघ आनंदी या हेडफोनचा अगदी 6 किलोमीटरवरच वापर होऊ शकतो आणि हा कार्यक्रम इथे इचलकरंजीलाच आहे, त्यामुळे इथून 4 किलोमीटर फक्त आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बोलता येणार आहे. आणि तू जर हा कॅमेरा तेथे सोबत घेऊन गेलीस आणि हे हेडफोन कानामध्ये घातलेस तर नेमकं तुला कुठे चालायचं आहे, किती चालायचं आहे, कुणीकडे वळायचं आहे हे अगदी बरोबर मी तुला सांगणार. आनंदी म्हणत असते माई खरंच तुम्ही म्हणताय तसं होईल ना? त्यावेळेला माई म्हणत असतात आनंदी तू अजिबात काळजी करू नकोस, अगदी असंच होईल बघ. अगं टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे, आता सगळी अवघड कामं अगदी सोपी झाली आहेत. त्याला बापू म्हणत असतात वा वा टाइमलेस ब्युटी क्वीन अगदी हुशारच आहेस बघ. आता बापू म्हणत असतात खरोखर काय भन्नाट आयडिया शोधून काढलीस बघ आणि आज मी नव्याने तुझ्या प्रेमात पडलोय बघ. त्याला माई म्हणत असतात आता बास पुरे झालं, आपल्याला हिचं ट्रेनिंग सुद्धा घ्यायचं आहे. आता या तिघांची चांगली गंमत जम्मत चाललेली असते आणि तिघही हसत. आता इकडे ही धनश्री विद्याधरचं ऐकायला खालीच बसलेली असते आणि विद्याधर म्हणतो धने तुला एक गोष्ट माहित आहे का, मला ही बिर्याणी का आवडते? या बिर्याणीचा एक घास जरी तोंडात गेला ना तर चवीचा अगदी ब्लास्ट होतो बघ, ब्लास्ट. तुला माहित आहे का धने एवढी चव कशामुळे येत असेल याला? तर हळूहळू गॅसवर शिजवल्यानंतरच ह्याला चव येते आणि हळूहळू शिजल्यामुळे याला चव अगदी धमाकेदार येते बघ. तसंच अगदी हे खोटेपणा आणि गैरसमज असे शिजत ठेवले तर एक दिवस खूपच मोठा धमाका होणार हे नाही. आता हा विद्याधर म्हणत असतो जाऊ दे धने तुला नाही काही कळणार. आता हे सगळे आनंदीवर खुश आहेत का? आनंदीचे डोहाळे पुरवायला लागले आहेत, पण या आनंदीच्या आनंदामध्ये मी विरजत टाकणार आहे बघ मी हिचं कसं करतो आणि काय नाही करतो ते. आता धनश्री म्हणत असते अहो नेमकं तुम्ही काय करणार आहात बरं ठीक आहे करा, पण अगदी काळजी घेऊन करा नाहीतर नेहमीसारखा डाव तुमच्यावरच उलटायचा बघा. आता धनश्री असं बोलल्यानंतर विद्याधर चिडतो आणि म्हणतो असं बोललीस कायम अपशकुनी तोंडाने असं काहीतरी बोलत असतेस बघ, म्हणूनच धने मी तुला काही सांगत नाही बघ. आता विद्याधर म्हणत असतो धने तुला काही मदत करायचीच असेल ना तर कर, जा हॉलमध्ये त्या माईंना आणि बापूंना लाईव्ह मध्ये तो कार्यक्रम बघायचा आहे ना, त्याचीच काहीतरी व्यवस्था कर, जा इथून बरं. आता तू त्या मला निवांत बिर्याणी खायची आहे. धनश्री गेल्यानंतर हा विद्याधर ती बिर्याणी खातच म्हणत असतो आता मोठ्या स्क्रीनवर उद्या
उद्या आनंदी आणि युगंधर सोबत दिसणार आहेत आणि आता युगंधरचं हे सत्य बाहेर आल्यानंतर निंबाळकरांच्या घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे आणि निंबाळकरांच्या घराची अगदी राख रांगोळीच होणार आहे। आता हा विद्याधर इतकं वाईट विचार करत असतो की बापरे, आता हा ते आनंदीचं पत्र जे खोटं असतं ते पाहूनच म्हणत असतो आनंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं असं म्हणून एखाद्या जनावरासारखा हसायला लागलेला असतो। आणि आजचा भाग इथेच थांबवला आहे। उद्याच्या भागामध्ये मात्र आपल्याला जबरदस्त आनंदीचं नवीन रूप पाहायला मिळणार आहे। इकडे आता फंक्शनमध्ये आनंदी छान मॉडर्न कपडे घालून अगदी केस वगैरे सोडूनच छान मेकअप करून तयार होऊन आलेली असते। आता ती गाडीतून खाली उतरते त्यावेळेला युगंधर तिला पाहतो। आता इथे आनंदीला मात्र अशा कपड्यांची सवय नसते म्हणून ती स्वतःला अनकम्फर्टेबल फील करत असते हे युगंधरला कळतं। आता युगंधर काय करतो, आनंदीच्या खांद्यावर शाल टाकतो आणि तिच्या खांद्यावर हात सुद्धा टाकतो आणि तिला आधार देतो। आता इकडे युगंधरने आनंदीला सांभाळून घेतलेलं असतं पण आता नंबर असतो आनंदीचा। म्हणजे इकडे आता पत्रकार युगंधरला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारायला लागलेले असतात मात्र युगंधरला इंग्रजी येतच नसतं। इकडे आता आनंदी पुढे होते आणि पत्रकारांना इंग्लिशमध्ये धडाधड उत्तरं द्यायला सुरू करते आणि युगंधर तिच्याकडे पाहतच राहतो। इकडे आता आनंदीने पुन्हा एकदा युगंधरचं मन जिंकलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, नेमकं विद्याधरने हे प्लॅनिंग जे केलेलं आहे की पृथ्वीसमोर या दोघांचं सत्य वेगळ्या प्रकारे आणायचं हे ठरवलेलं असतं, ते त्याचं प्लॅनिंग खरं होईल का, पृथ्वीपर्यंत या दोघांचं सत्य पोहोचेल का आणि नेमकं कधी पोहोचेल हेच प्रत्येक प्रेक्षकांना पाहायचं आहे। तर आनंदी मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे। आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।